नमस्कार, सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी सपना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे कांदा भजी। इथे मी 4 मीडियम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत। अर्धा चमचा ओवा घेतलाय, बेसन पीठ घेतले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं खलबत्त्यामध्ये असं कुटून घेतले, तांदळाचं पीठ घेतले, हळद घेतली, मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली। आता हा सर्व कांदा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा। कांद्याला मीठ लावून घ्यायचं। हळद लावायची अर्धा चमचा, इथे मी ओवा असा हातावर चोळून टाकणार आहे। ओवा असा चोळून टाकला तर त्याचा स्वाद भजीमध्ये खूप छान उतरतो। असं हलक्या हाताने सर्व असं कांद्याला चोळून घ्यायचं हळद मीठ। हे लावल्यानंतर एक 5 मिनिटांसाठी कांदा आपण साईडला ठेवणार आहोत। हे पहा कांदा कसा असा ओलसर झालेला आहे। आता यामध्ये आपण पीठ घालणार आहोत। पीठ लागेल तसं घ्यायचं। यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे। हिरव्या मिरच्या, जिरा आणि लसूण कुटून घेतलेलं ते सर्व याच्यामध्ये घालून घेते। कोथिंबीर, आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं। मीठ लावल्यामुळे कांद्याला असा ओलावा आलेला आहे, त्याच्यामुळे पीठ पटकन भिजतं। असं सर्व मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी घेते। पाणी खूप जास्त नाही घ्यायचं, 1 ते 2 चमचे पाणी टाकून असं सर्व मिक्स करून घ्यायचं। हे पहा कांदा असा मस्त कांदाही दिसतोय एकदम सुटसुटीत। चला आपण भजी तळून घेऊया। त्यासाठी बघा इथे गरम तेल मी जरा पिठामध्ये टाकून घेणार आहे। आणि ते असं चमच्याने मिक्स करून घेणार आहे। तेल गरम झाले। आता असे हलक्या हाताने भजी सोडून घ्यायचे। कांदा असा सुटसुटीत सोडायचा आहे, म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात। आणि मीडियम हीटवर मस्त असे भजी तळून घ्यायचे। भजी तळताना अजिबात घाई करायची नाही। भजी हे मीडियम गॅसवरच तळायचे, नाहीतर आतून कच्चे राहतात आणि वरून पटकन लाल होतात। हे पहा असं सर्व
भजी असे उलटे करून घेते। अशा मीडियम गॅसवरच भजी तळायची आहेत। हे पहा भजीला किती छान असा रंग आलेला आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे मी सर्व भजी सोडून तळून घेणार आहे। हे पहा 1-2 ते 3 मिनिटं अशा बुडबुड्या येईपर्यंत गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि नंतर कमी करून खरपूस रंगावर भजी असे तळून घ्यायचे। पहा मस्त असे भजी आपले तळून झालेले आहेत। आपण हे काढून घेऊया। अशाच प्रकारे आपले भजी तयार आहेत। नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।